श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण काळात हे नियम आवर्जून लक्षात ठेवा। नंबर 1, दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे। नंबर 2, श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये। आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास काहीही हरकत नाही। नंबर 3, या दिवशी उपवास करू नये। दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा। काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास काहीही हरकत नाही, परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे पदार्थ खाऊ नये। तिखट पदार्थ, कांदा, लसूण यांचा आहारात समावेश करू नये। नंबर 4, ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा आणि मगच भोजन करावे। श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये। शक्यतोवर जमिनीवर झोपावे, पलंगावर झोपू नये। नंबर 5, श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये। स्वतःच्या हाताने दाढी करावी। तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल याचे जोडे वापरावे। श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे। नंबर 6, श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्याकडून करून घ्यावे। तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये। स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळी श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे, अर्धवट मात्र सोडू नये। वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे। नंबर 7, सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्रेच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी। रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे। या संदर्भातील डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। श्री स्वामी समर्थ।